आमचा कारभार चालू राहील म्हणून सगळीकडे महायुतीचेच जिल्हाध्यक्ष हे जिल्हा परिषदेवर राहतील। महापालिका आणि जिल्हा परिषदमध्ये अनेक ठिकाणी तुमच्या शिवसेनेला अपेक्षित यश मिळालं नाही। एकनाथ शिंदे नाराज आहे आणि त्या संबंधित आमदारांची मंत्र्यांची बैठक बोलवणार आहे असं कळतंय। बघा, जेव्हा एखाद्या निवडणूक लढवले जाते त्यात यश असलं तरीही अपयश असलं तरी पक्षाच्या नेत्यांना या सर्व लोकांना, लोकप्रतिनिधी असेल, मंत्री असेल, जिल्हा प्रमुख असतील किंवा इतर पदाधिकारी असेल, त्यांची एक बैठक घ्यावी लागते आणि त्याच्यामध्ये कशामुळे काय घडलं याचा सविस्तर अहवाल त्यांच्याकडून मागवला जातो। म्हणून हे एक प्रोसेसचा भाग आहे आणि ही प्रोसेस प्रत्येक पक्षाचा नेता हा करत असतो। ईसीजी आता मंत्रालयापर्यंत पोहोचलेला आहे। 35,000 रोग घेताना आरोग्य मंत्रालयाच्या कॅबिनमध्ये प्रकार झालेला आहे। झिरवाळांच्या कॅबिनमध्ये काल जेव्हा एका क्लर्कला पकडलं गेलं, त्याच्यावर जी रेड झाली त्याचं समर्थन कोणी करणार नाही, परंतु असे जर प्रकार घडत असतील तर निश्चितच आता मंत्रालय सुद्धा लाचेपासून सुरक्षित नाही असा त्याचा अर्थ होतो। म्हणून आम्ही तर सांगेल की अशा सर्व जे काही असे कर्मचारी असतील ज्यांच्याबद्दल थोडी शंका असेल अशा कर्मचाऱ्याला मंत्रालयातून आता बाहेर फेकलं पाहिजे। धुळ्यामध्ये रोकड सापडली होती, समिती दौऱ्यावर गेली होती, त्यानंतर आता आमदारांच्या शासकीय दौऱ्यांसाठी एक आचारसंहिताच बनवलेली आहे आणि त्यानुसार काय वागावे काय नाही अगदी नीतिमूल्य समिती ही आहे असं वाटतंय। नाही, समितीचे जे काही निर्देश आहेत ते तर निश्चित पाळले पाहिजेत आणि आमदारांनी सुद्धा किंवा मंत्र्यांनी असेल, कोणी का असा लोकप्रतिनिधी जो कोणी असेल त्यांनी ह्या सगळ्या आचारसंहितेचं पालन निश्चित केलं पाहिजे। महाराष्ट्रात हैदराबाद गॅजेट लागू झालं आंदोलनानंतर, पण आतापर्यंत फक्त 310 सर्टिफिकेट मिळाले। हैदराबाद गॅजेटची जी काही तपासणी करायची त्याची प्रक्रिया ही थोडी किचकट आहे। सर्व वंशावळ काढणे किंवा रक्ताचे नाते पाहणे त्याला किचकट प्रक्रिया आहे, परंतु सरकारने जेव्हा आश्वासन दिलेलं आहे की आम्ही हैदराबाद गॅजेटनुसार तुम्हाला आरक्षण देऊ किंवा देऊ तर त्यावेळेला ते काम निश्चित केलं जाईल। विलंब जरी लागला तर त्याच्यामध्ये कुठेही माघार घेतला जाणार नाही। एकनाथ शिंदेंना सांगा अभ्यास करा, डोक्याला तेल लावा, डोकं शांत ठेवा, उचलली जीभ लावली दाढीला, मराठी भाषिक मुस्लिम आहे, आमचे पदाधिकारी मुस्लिम म्हणून त्यांना दूर ठेवणार का? तुमच्यासारख्या गद्दारापेक्षा तो निष्ठावंत आहे। मुस्लिम बरा संजय राऊतच्या डोक्यावर झालेला तो परिणाम आहे। आता उचलली जीभ लावली दाढीला, तू लावून दाखव बरं। बोलताना वाक्याचा वापर कुठे करायचा याची अक्कल नसलेले हे बेअक्कल लोक आम्हाला शहाणपण शिकवायला चालले। तुम्हाला आता तुम्ही काय चांगुलपण करतात हे महाराष्ट्राने पाहिलं, शिवसैनिकांनी पाहिलेलं आहे। आता तुम्हाला ज्या भाषेमध्ये आता उत्तर जर बाळासाहेब असते तर कसं दिलं असतं, तुम्हाला फिरवलं असतं आणि मागून जेव्हा तुमच्या पृष्ठभागावर लात मारली असती तेव्हा तुम्हाला कळालं असतं शिवसेना कशाला म्हणतात। म्हणून ज्यांना शिवसेना कळाली नाही अशाने असे वक्तव्य करून दलाली करण्यापेक्षा घरी बसावं। बांधकाम विभागामध्ये वर्क ऑर्डरचा 100 कोटींचा गैरव्यवहार समोर आलेला, तुम्ही चौकशीचे आदेश दिले, नेमका तो प्रकार काय आहे? बघा, माझ्याकडे जी माहिती जी आली की वर्क ऑर्डर एकाची आणि त्याच्यामध्ये वर्क ऑर्डरमध्ये QR कोड जो असतो तो दुसऱ्याचा होता। म्हणजे हे बोगस बिलिंगचा जो काही प्रकार होता तो माझ्या समोर आला, मी कलेक्टरला दिला, कलेक्टरने तो व्हेरीफाय केलेला आहे आणि त्याच्यासाठी चीफ इंजिनियरच्या अध्यक्षतेखाली कमिटी केलेली आहे। अनेक प्रकारांना